बाबा, हा, याला काय म्हणतात? कशाला याला? तर बघ, हे असं शेणाने सारवलेलं दिसते तुला, तर याला कलवड असे म्हणतात. काय म्हणतात? कलवड. आता म्हणजे काय? आता बघ, आपण कलवड म्हणजे काय हे पाहणार आहोत. पूर्वी ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी असे कलवड असायचे, पण आता मात्र कलवड हे ग्रामीण भागातून देखील हद्दपार होऊ लागलेले आहेत, नाहीसे होऊ लागलेले आहेत. तर तुला माहिती आहे का या कलवड मध्ये काय ठेवतात? नाही. तर या कलवड मध्ये गोवऱ्या ठेवतात. दिसते गोवरी? हो. याला गोवऱ्यांचा उपयोग काय पण? आता बघ, ह्या गोवऱ्या आहेत, तर या गोवऱ्या कशाच्या तयार करतात तुला माहिती आहे का? हो, गाईच्या शेणाच्या. हा, गाईचं किंवा म्हशीचं शेण असेल तर त्याच्यापासून या गोवऱ्या तयार करतात. म्हणजे शेण जेव्हा ओलं असतं त्या शेणामध्ये पाणी मिक्स करून ह्या गोवऱ्या अशा ओल्या त्या ठिकाणी थापतात आणि मग या गोवऱ्या चांगल्या त्या ठिकाणी वाळवून देतात. पहा, याला गोवऱ्या किंवा बोली भाषेमध्ये गवऱ्या म्हणतात किंवा काही ठिकाणी याला शेण्या पण म्हणतात. ह्या गोवऱ्या थापतात खाली आणि मग ह्या गोवऱ्या चांगल्या अशा कडक किंवा अगदी त्या ठिकाणी या गोवऱ्या वाळवून देतात. आणि मग या ज्या गोवऱ्या आहेत ना, गवऱ्यांचा उपयोग तुला माहिती आहे का? तर या गवऱ्यांचा पहिला उपयोग होतो ग्रामीण भागामध्ये इंधन म्हणून, म्हणजे जाळण्यासाठी. मग चुलीवर त्या ठिकाणी गोवऱ्या लावतात आणि गोवऱ्या पोटून त्या ठिकाणी स्वयंपाक करतात, त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. आपण पाहतो की आजच्या काळामध्ये आता गॅस टंचाई आहे आणि या गोवऱ्यांना तर अतिशय महत्त्व आलेलं आहे. तर इंधन म्हणून या गोवऱ्यांचा उपयोग तर होतोच. त्यानंतर दुसरा उपयोग या गोवऱ्यांचा आपण पाहतो की होम हवन वगैरे असतात, बरोबर की नाही? असतात ना होम हवन वगैरे. तर या होम हवन मध्ये त्या ठिकाणी हवन करण्यासाठी वास्तू शांती, तो अनेक घरांची वास्तू शांती पाहिली असेल, तर त्या वास्तू शांतीमध्ये होम हवन मध्ये हवन करण्यासाठी या गोवऱ्यांचा काय होत असतो? उपयोग हा होत असतो. त्या ठिकाणी गवऱ्यास ह्या पाहिजे असतात. हा एक उपयोग आहे. त्यानंतर होळीचा सण तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता शहरामध्ये होळी म्हणले की त्या ठिकाणी शहरामध्ये असे गवऱ्यांचे थरावर थर असतात आणि आपण होळीच्या वेळेस त्या गोवऱ्या काय करत असतो? पेटवत असतो. किंवा आणखीन या गोवऱ्यांचा चौथा उपयोग आहे, तर त्याचा सेंद्रिय खत म्हणून देखील काय होत असतो? उपयोग हा होत असतो. तर अशा प्रकारे इंधन मध्ये आहे, होम हवन मध्ये त्या ठिकाणी उपयोग होत असतो, वास्तुशांतीमध्ये त्या ठिकाणी हवन होण्याचा उपयोग होत असतो. तर या गोवऱ्या आहे, बरोबर की नाही? त्यानंतर हे कलवड कधी फोडतात? आता बघ, हे फोडण्याच्या आधी याच्यामध्ये गोवऱ्या ठेवतात. या कलवड मध्ये काय ठेवतात? गोवऱ्या. आता बघ, इकडे कलवड आहे, दिसतो का? आता अशा गोवऱ्या थापल्या, त्या वाळल्या, त्या चांगल्या कडक झाल्या की त्या गोवऱ्या या म्हणजे गोवऱ्या काय करतात? एकावर एक रचतात. काय करतात? रचतात. तुला माहितीये का असं काय करत असतील बरं? भिजू नये म्हणून. हा, तर गोवऱ्या अशा एकावर एक त्या ठिकाणी काय करतात? रचतात आणि मग रचल्यानंतर त्या गोलाकार असतात आणि त्या मग अशा शेणाने सारवतात. पहा, दिसते तुला? हे शेणाने. आता याच्या आतमध्ये काय आहेत? गोवऱ्या आहेत आणि त्या गोलाकार रचलेल्या आहेत आणि ते आता काय केलेलं आहे? असे शेणाने सारवलेलं आहे. तुला माहिती आहे का शेणाने का सारवत असतील? या हवा जाऊ नये, पूर्ण बंदिस्त. हा, हवा जाऊ नये ही तर आहेच, परंतु या गोवऱ्या भिजू नये. साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या शेवटी अशा गोलाकार असतात या गोवऱ्या आणि हे सारवतात. पहा, दिसते तुला? पुढे जरा हे दाखव व्यवस्थित. हे शेणाने असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी काय केलेले? सारवलेले. याच्यामध्ये काय आहेत? गोवऱ्या. हे लिपून घेतात, सारवतात. हे का बरं सारवतात? तर या गोवऱ्या त्या ठिकाणी भिजू नये. तर यालाच काय म्हणायचं? कलवड म्हणायचं. काय म्हणायचं? कलवड. आता बघ, असा कलवड तयार केल्यानंतर काही ठिकाणी त्याच्यावर असा कागद सुद्धा टाकतात. दिसतो तुला? प्लॅस्टिकचा कागद, ताडपत्री, आतमध्ये कलवड आहे, शेणाने सारवलेलं आहे, याच्यावर कागद टाकतात. पहा, भिजू नये म्हणून. किंवा काही ठिकाणी अशा प्रकारे त्या पेंड्या टाकून किंवा लाकडं त्या ठिकाणी ठेवून अशा त्रिकोणाकृती इरलं तयार करतात. याला काय म्हणायचं? इरलं. इरला हा एक शब्द आहे. म्हणजे कलवड आतमध्ये शेणाने सारवलेला आहे. काही ठिकाणी त्याच्यावर असं काय करतात? ताडपत्री टाकतात, कागद टाकतात. काही ठिकाणी असं पेंड्या, त्रिकोणाकृती पेंड्या बांधून त्याचं इरलं तयार करतात की ते भिजू नये म्हणून. बरोबर, इथपर्यंत कळालं? आता तुझा पुढे काय प्रश्न आहे? कलवड फोडल्यावर ती दिसते कशी? हा, कलवड कधी फोडतात? पहा, आता जेव्हा मे महिना संपतो, जून महिना सुरू होतो आणि जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी काय सुरू होतो?
पाऊस सुरू होतो आणि मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये सरपण ओलं असतं आणि मग ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये जळण नसायचं, मग हा कलवड जो आहे शेणाने सारवलेला तो असा फोडतात पा आणि आतमध्ये दिसतात का गोवऱ्या, आणि मग अशा गोवऱ्या पाहिजे तेवढ्या गोवऱ्या त्या ठिकाणी काय करतात, काढून घेतात आणि त्याचा इंधन म्हणून चुलीसाठी काय केला जातो, उपयोग हा केला जातो. तर हे अशा ठिकाणी कलवड फोडलेला दिसतो तुला. आणि मग त्याच्या आतमधल्या ज्या गोवऱ्या आहेत त्या काय असतात, वाळलेल्या असतात किंवा त्या भिजलेल्या नसतात आणि मग पाहिजे तेवढ्या गोवऱ्या काढून दररोज त्याचा इंधन म्हणून चुलीसाठी उपयोग हा केला जातो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कुठलीही साधनं नसताना या लोकांना किती चांगल्या प्रकारचं ज्ञान होतं की गोवऱ्या भिजू नये म्हणून ते अशा प्रकारचा कलवड तयार करायचे आणि कलवड पुन्हा भिजू नये म्हणून त्याच्या असं त्रिकोणाकृती जो भाग त्याला काय म्हणायचं, पेंड्यांचा इरला असं म्हणायचं. आणि आतमध्ये ह्या गोवऱ्या काय असतात, त्याच्या सुरक्षित असतात, न भिजता त्या ठिकाणी असतात आणि मग हे लोक गोवऱ्या कलवड फोडतात आणि पाहिजे तेवढ्या त्या ठिकाणी काय होतात, गोवऱ्यांचा ते वापर करतात. पण आता मात्र सर्वत्र गॅस आले. पूर्वी असं म्हणायचे की घरोघरी मातीच्या चुली, पण आता मात्र घरोघरी गॅस आले आणि आता ग्रामीण भागात देखील असे कलवड हद्दपार होऊ लागले, दिसेनासे झालेले आहे. तर अशा प्रकारे काही भागामध्ये अजूनही असे एक कलवड शाबूत असा आहे, आपली ग्रामीण संस्कृती टिकवण्याचं ते काम करत आहे. धन्यवाद.